लावणीने जे दिलंय आजवर, जे एका स्त्रीला नाही मिळालं किंवा जे एका लावण्यवतीला नाही मिळालं, एक पुरुष असून माझ्या नशिबात जर हे मिळालंय तर मला असं वाटतं ते जपणं मला खूप गरजेचं आहे. मी ज्या सोसायटीत राहतो तिकडून निघताना माझ्या कानांवरती जे ऐकायला यायचं ना, घाणेरडा आवाज, चिडवाचिडवी, या सगळ्या गोष्टी, मला असं व्हायचं की आता जीव द्यायचं की काय, आपण एवढं लोक त्रास द्यायचे. नक्कीच आता तुझ्याशी बोलताना जाणवलं की समाजाने पहिले धुडकावलं, आता डोक्यावर बसवलंय, पण तेव्हा कुठेतरी धुडकावलं होतं. मी तुम्हाला खूप खूप हे सांगतो की आता दिसणारा आश्रमिक कामठे हा सहज नाही झालोय, सहज इथेपर्यंत एवढं मढून नाही बसलोय. खूप खूप बोल झालंय प्रतीक्षा. माझे कपडे जाळलेले आहेत, मला रॅकिंगमध्ये मारलेलं आहे, पण मधुताई कांबीकर, जयश्री गडकर, सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, दर्शन शेडगे यांना भेटत 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 मग हे माझे आजारात इथे वळण. आम्ही जे पुरुष कलावंतात ना, जेवढे लावणी प्रेझेंट करतो पुरुष, त्यांनी आम्ही पदर सांभाळलाय मला असं वाटतं, आणि मुलींनी कमरेला गुंडाळलाय. थिएटरमधली पारंपरिक लावणी बघायला प्रेक्षक वर्ग येत नाही, कारण त्यांना साधं सुद्धा बघायचंच नाहीये. त्यांना हा पदर वरती गेलेला आवडतच नाहीये, त्यांना तो खालीच पाहिजे तर लोक बघणार. तसं महाराष्ट्र म्हटलं ना की फक्त लावणीच जी महाराष्ट्राची ओळख कोळी नृत्यांमधनं आहे, गोंधळातनं आहे, सगळ्या गोष्टीमध्ये. मग लावणीला एवढं वर्चस्व आहे, मग ती आपण खाली करतो. नमस्कार, मी प्रतीक्षा. वार्तालापच्या माध्यमातून आजचा जो पॉडकास्ट आहे तो सुद्धा असाच खास असणार आहे, कारण आज आपण आढावा घेणार आहोत कलेच्या प्रांगणाचा. कला म्हणजे नेमकं काय असतं? तर कला म्हणजे फक्त सादरीकरण नाही, तर कला म्हणजे एक भावना असते. कला म्हणजे एक अखंड प्रवास असतो आणि एका व्यक्तीचा संघर्ष असतो. आणि असाच संघर्ष करून आज समाजात सन्मानाने वावरणाऱ्या एका अवलियाची गोष्ट आहे, त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर आज आपल्यासोबत आजच्या या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहे लावणी सम्राट म्हणून ज्यांनी संबंध महाराष्ट्रभर स्वतःची ख्याती मिळवली, एक ओळख निर्माण केली आणि समाजात सन्मानाने आज तो वावरतोय. तर भेटूयात लावणी सम्राट अश्मिक कामटेला. तुझं खूप खूप स्वागत आजच्या या पॉडकास्टमध्ये. आम्ही तुला म्हटलं की तू येशील का, आणि एका फोनवर तू हो म्हटलंस, तर मला स्वतःला खूप छान वाटलं. आणि एक गोष्ट आणखीन आवर्जून आज या पॉडकास्टच्या माध्यमातून अशी सांगायची आहे की बरेच दिवस आपण प्लॅन करत होतो, नाही का, येस, की ऍक्च्युली करूयात आणि आज हा योग आला. तर मी आज खूप गप्पा मारणार आहे तुझ्याशी मनसोक्त. पण पहिलाच प्रश्न तुला या अनुषंगाने असा विचारावंसं वाटतोय की लावणी ह्या माध्यमातून तू लोकांसमोर आला, रसिक श्रोत्यांनी तुला डोक्यावर घेतलं, तर या लावणीशी कनेक्ट कसा झाला सगळ्यात पहिल्यांदा? प्रथमतः नमस्कार, माझं नाव आश्मिक, आणि येस, हा प्रवास किंवा एखादं पॉडकास्ट म्हणजे तुमच्या आतील असणाऱ्या सुखदुःखांना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम असतं, आणि जे प्रतीक्षा आता उत्तम करणार आहे याची मला शाश्वती आहेच आहे. तर लावणीचा प्रवास आणि लावणीची सुरुवात मी म्हणेन खूप काही आहे असं म्हणून झालीच नव्हती. जेमतेम गोष्टीतनं सुरुवात झाली होती. पहिले नाटकांमध्ये काम करायचो मी, बालनाट्यामध्ये. ते करताना कुठेतरी मग असं होतं की एकदा आमच्या नाटकामध्ये स्त्री भूमिका करायची होती. म्हणजे मुळात स्त्री भूमिका पण करायची नव्हती. नाटकात 2च मुली होत्या. त्या नाटकामध्ये दासी राणीचा रोल प्ले करत होत्या, आणि राज्यात चोरी होते. मग ती कशी होते, काय करायचं, म्हणून आमच्या सरांनी, म्हणजे श्रीहरी पवळे सर माझे गुरुवर्य, त्यांनी अशा शक्कल काढली की चला आपण असं लावणी वगैरे काहीतरी दाखवत, म्हणजे सगळेजण तिकडे बिझी आहेत आणि मग राज्यात चोरी होते, सगळे प्रजा तिकडे बिझी अशी, मग तिकडे कोण लावणी करणार. तर त्यांनी जस्ट माझ्या वडिलांना सांगितलं की अरे असं थोडंसं आमचं चाललंय असं असं, आणि माझं ते 2रंच वर्ष होतं शिबिरातलं. तर म्हटलं चला करू, म्हणून पप्पा म्हणले की हा असंच नाच असतो, हा नाचेल, हा नाचेल, म्हणून जी सुरुवात केली. मग त्याच्यात ते दिवाळीतलं शिबिर संपलं, मग उन्हाळ्याचं शिबिर आलं, परत दिवाळीचं, परत उन्हाळ्याचं, असं करता 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 मग ती प्रत्येक शिबिरात म्हणजे प्रेक्षक म्हणजे आमचे जे पाल्य असायचे सगळ्यांची, त्यांची इच्छा होती की अरे अश्मिकची एक लावणी असू द्यात की छान होईल. म्हणजे जे मी आज तुम्हाला एवढा साज शृंगारात दिसतोय तो अजिबात नव्हतो. विग नव्हता, साडी नव्हती, काही नाही, असं नॉर्मल बेसिक केलं होतं. पण ते सगळ्यांना आवडलं, आणि मग ते करताना त्या जडणघडणीतनं मग हा प्रवास सुरू झाला. पण 2002ला अगदी म्हणजे नाटकात पहिल्यांदा काम केलं बालनाट्यामध्ये. मग करता करता 2005 पासून लावणीतनं एक आवड निर्माण झाली. मग चित्रपटांमधनं लावण्या बघायचो. एक होता विदूषक, ही माझ्या लाईफ मधली सगळ्यात वेगळी मूवी, वेगळा चित्रपट की जो बघून मी लावणीच्या प्रेमात पडलो. आणि तिथून टर्निंग पॉइंट आहे. येस, तिथून टर्निंग पॉईंट आला की चला आता करूयात, हळूहळू करूयात. आणि मग शाळेचं वय होतं, एकीकडे शिकायचं पण होतं, एकीकडे हे पण करायचं होतं, आणि दुसरीकडे माझी सगळ्यात मोठी बाजू होती म्हणजे मराठी म्हणा.
कारण मराठी माण्यात नुकतंच पाऊल टाकलं होतं आणि ते करता 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 म्हणजे खूप आहे याच्यावर बोलण्यासारखं. पण लावणीला आजवर मला खरंच कोणी गुरु नाही, म्हणून मी माझी देवी तिलाच गुरु स्थानी ठेवून मग मी लावणीची सुरुवात केली. पण मधुताई कांबीकर, जयश्री गडकर, सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, दर्शना शेडगे यांना भेटत 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 मग हे माझे आदरातिथ्य बनत गेले, किंवा हे माझं आदरातिथ्य आहे की हे यांच्याकडनं मला हे शिकायचं आहे. मग असेच गुरुजन होत गेले आणि आज देवाच्या कृपेने या सगळ्यांबरोबर काम करता येत आहे. सो खूप आनंद वाटतो. बऱ्याच दिग्गज लावणी कलावंतांची नावं घेतली, त्याकडे मी येणारच आहे, त्यावर मला बोलायचंच आहे. पण त्याआधी विचारावंसं वाटतं की हे क्षेत्र जेव्हा तू निवडलंस किंवा ह्या क्षेत्रातनं तू लावणी हे जेव्हा निवडलं तेव्हा घरच्यांची रिॲक्शन कशी होती? म्हणजे काय म्हणणं काय होतं त्यांचं, की तू जा, आम्ही आहोत पाठी, की काय? नाही, आई वडिलांचा तर खूप सपोर्ट होता, पहिल्यापासून ओके होता. हा. ओके आणि माझ्या 2 बहिणींचा देखील खूप सपोर्ट. कारण की मग त्या मला काय गोष्टी एक्सरसाइज आणून द्यायच्या, की आईची सगळ्यात पहिली साडी मी नेसलो होतो, त्यामुळे तो खूप सपोर्ट होता. पण जसं म्हणतो आपण की नातेवाईक आपल्याला दाखवायला असतात की हो आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण ते कधीच नसतात. हा म्हणजे तो भाग बोलण्यासारखाच नाहीये. हितचिंतक नाही, ते हितचिंतक असतात. खरंच. आणि खूप म्हणजे प्रवाहाच्या उलटं काम आहे माझं. आणि तो प्रवाह उलटा झेलत असताना खूप नकारात्मकता ऐकली आहे, बघितली आहे. एक परिणाम म्हणून सोसली आहे, कारण की माझ्या मोठ्या बहिणीचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्याच्यानंतर मी आणि माझी बारकी आम्ही दोघेच बहीण भाऊ होतो. आणि मग परिस्थिती खूप नाजूक, वडील खूप म्हणजे आजारी पडले खूप. आणि त्याच्यानंतर मग हॉस्पिटल आणि मग माझे कार्यक्रम मराठी म्हणा, लावणीचे करत, करत, करत मी ज्या सोसायटीत राहतो तिकडून निघताना माझ्या कानांवरती जे ऐकायला यायचं ना, घाणेरडा आवाज, चिडवाचिडवी या सगळ्या गोष्टी खूप त्रास द्यायच्या, की काय करू? म्हणजे आईला सांगू शकत काय, आई दिवस म्हणजे आई माझी वर्षभर हॉस्पिटलला असायची. माझी बहीण नाईट कॉलेज करायची, दिवसभर ती घरातलं काम करून सगळं करून करायची. मला असं व्हायचं, की आता जीव द्यायचा की काय आपण, एवढं लोकं त्रास द्यायचे. म्हणजे माझा मित्रपरिवार मला एवढा त्रास द्यायचा, की रॅगिंग असेल, भयंकर त्रास द्यायचे. म्हणजे मला आता सांगताना या गोष्टीचं वाईट नाही वाटत आहे, उलट मला चांगलं वाटतं. कारण की आज ते लोकं जेव्हा मला भेटतात तेव्हा ते फोटो काढतात माझ्याबरोबर किंवा बोलतात, की कारण की त्या लोकांनी जे दिलेले शब्द होते ना माझ्यासाठी, बायल्या असेल, गूढ असेल, हे शब्द आज मला खूप खूप आनंददायक वाटतात. कारण की तेव्हाच ठरवलेलं, की आपण करतोय पण प्रवाहाच्या उलटं करतोय. पण विरोधात जाऊन किंवा आपल्याला काहीतरी विचित्र आपल्याला संगत मिळावी असा भाग कधीच नव्हता. लावणी ही पारंपरिक जर त्या महिला करतायत आणि तो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच, की हो त्या काळी पुरुषच लावणी प्रेझेंट हो. करायचे. भारुडांमधनं, तमाशामधनं, कारण की स्त्रियांना मुभा नव्हती घरावर पडण्याची. हं. मग तोच वारसा डोक्यात आहे आणि माझे आई-वडील माझ्याबरोबर होते. त्यामुळे मला काहीच प्रश्नच नव्हता कोणाचा. पण मग आज ती लोकं जेव्हा भेटतात, जेवढी नकारात्मक लोकं होती, ती आज जेव्हा भेटतात तेव्हा खूप बरं वाटतं, हं. की चला आपण जो मार्ग निवडलाय तो योग्य आहे. आणि मला खरंच माहीत नव्हतं, की माझं लावणी क्षेत्रामध्ये मी एवढं काहीतरी करू शकेन. मी म्हणणार हं. नाही नाव झालंय, अजून खूप नाव करायचं आहे. पण कधी वाटलं नव्हतं, की एवढा प्रवास एवढ्या दूरपर्यंत जाईल आणि ज्याच्यावरती लोकांनी नावं ठेवली, ज्याच्यावर लोकांनी बोलतात, तीच लावणी आज माझं पोट भरण्याचं माध्यम झाली. त्याच लावणीने मला आज जग दाखवलं. एक माझं ओळख करून दिली. ओळख निर्माण झाली. कारण की 12वी पर्यंत शिक्षण, ते पण काही पैशांच्या अभावामुळे मला शिकता नाही आलं. मला कधीच डान्स क्लासेस करता नाही आले. मी कधीच कुठच्या पिकनिकला नाही गेलोय. मी लावणी कुठेच शिकलो नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी लावणी फक्त बघून आत्मसात करून शिकलोय. पण मग आज जेव्हा आपल्याकडे काही स्टुडंट शिकतात, त्यामुळे मला असं वाटतं, की मी जिंकलं. खूप जिंकलोय आपण. इथेपर्यंत तरी पोहोचलोय आपण. त्यामुळे माझ्याकडे क्लासेस आता हे सगळे तुम्ही बघा, असे पॉडकास्ट वगैरे पण सांगतील. मी माझ्या लावणी क्लासेसच्या कोणत्याच बॅचला आवर्जून ठाम अशी फी सांगत नाही. हं. जमतील तसं करूया, जमतील त्याप्रमाणे देऊयात. खरंच नाही. म्हणजे मी आता ज्याच्या ठिकाणी क्लास आहे ते पण सांगतील तुम्हाला, की मी कधी आजवर कधी कोणाकडे पेमेंट मागितलं पण नाहीये, हं. की झालंय काम तर प्लीज द्या. कारण की आपल्याला माहिती आहे आपण काम केलंय. हो कितपत करायचं नाही करायचं समोरची बाजू आहे. बरोबर. तराजू तुम्ही तो बसवलेत ना, एकीकडे वजन एकीकडे आम्हाला तुम्ही तोललेच आहात ना, मग तुम्ही त्याप्रमाणे कराल त्याची किंमत. म्हणून बरोबर. ठीक आहे. पण लावणीने जे दिलंय आजवर, त्यामुळे मला असं माझा हा जो लावणीचा पदर असतो तो नेहमी माझ्या बरोबर ह्यासाठी असतो, की जे एका स्त्रीला नाही मिळालं किंवा जे एका लावण्यवतीला नाही मिळालं, एक पुरुष असून माझ्या नशिबात जर हे मिळालंय, तर मला असं वाटतं ते जपणं मला खूप गरजेचं आहे. खरंच. आता तू इतका सगळा तुझा अनुभव सांगितलास. पण जेव्हा तू सुरुवात केलीस, तेव्हा नक्कीच आता तुझ्याशी बोलताना जाणवलं, की समाजाने पहिले धुडकावलं. येस. आता डोक्यावर बसवलंय, पण तेव्हा कुठेतरी धुडकावलं होतं. तर ते सगळं अनुभव येत असताना तो सगळा कुठेतरी थांबावं अशी इच्छा झाली का? की नाही आता नको म्हणजे.
इच्छाच होत नाही पुढे जाण्याची, असं कधी असा प्रसंग कधी हो. आयुष्यात आला का? खूपदा झालं असं. पण मी जसं म्हटलं ना, की घरी मी आईला सांगू शकत नव्हतो किंवा बहिणीला सांगू शकत नव्हतो, की थांबावं. कारण की मी मराठी म्हणा ह्या जगप्रसिद्ध कार्यक्रमात काम करत होतो. तिकडे मला सांगायला याच्यात लाज वाटणार नाही, की सगळ्यांना माहिती आहे. आणि तिकडे मला मानधन एका शोला ₹150 मिळायचे मराठी मानामध्ये. बाप 2007ला मी मराठी माना जॉइन केला. ते 2010 पर्यंत मला ₹150 पेमेंट एका शोला होतं आणि लावणीचे वार शो केले, की मला ₹500 मिळायचे. अच्छा. आणि माझे वडील हॉस्पिटलला ॲडमिट असल्यामुळे माझ्यासाठी 150 आणि 500 150 पेक्षा 500 जास्त अमाउंट होती. हम्म. पण तरी पण मी 150चे कार्यक्रम करून मग 500चे चुकून मग आमचे सुभाष नकाशे जे माझे गुरुवर्य त्यांना सांगायचं, "सर मला प्लीज थोडं मोकळीक द्याल का? मला ह्या शोला आज नाही आलं तुम्ही चालेल का?" हम्म. मग सर मला कुठे ॲडजस्टमेंट करायचं. कधी दादांना सांगायचं, की "दादा मला प्लीज असं काही होईल का?" मग ते करता पैसे खूप जमवणं गरजेचं होतं माझ्यासाठी. कारण की हम्म. माझं स्वतःचं शिक्षण, घरचा सगळा कारोबार त्या सगळ्या गोष्टीतनं मग असं नंतर व्हायचं, की नको आता लोकं पण एवढा त्रास देतात, नको बंद करूयात आता आपण. कारण की खूप व्हायचं. मी तुम्हाला खूप हे सांगतो, की आता दिसणारा आश्रमिक कामठे हा सहज नाही झालोय. या सहज इथेपर्यंत एवढं मढून नाही बसलोय. खूप ट्रोल झालंय प्रतीक्षा. मी तुला सांगूच शकणार नाही. एवढा त्रास मला मिळालेला आहे, जो मी त्रास मला वाईट पण नाही वाटत, खरंच नाही वाटत, पण भयंकर. म्हणजे जिथे मी काम करतो तिकडे माझे मित्रपरिवार माझे कपडे जाळायचे. हे आज ते बापरे. बघत असणार आहेत. आणि त्यांची नावं पण मला नाही म्हणजे मुळात माझे कपडे जाळलेले आहेत. मला रॅकिंगमध्ये मारलेलं आहे. रूमच्या बाहेर उभं दौऱ्यांना आम्ही जायचो रूमच्या बाहेर उभं करायचे. लावणी बापरे. करतोस म्हणून माझ्या कानाखाली माझ्या मित्रांनी मारलेली आहे, की लावणी करतोस ना, हे घे तुला काय छक्का बनायचंय का? आणि ह्या सगळ्या भाषेंमधनं मी गेलोय. आणि तरी देखील माझं असं होतं, की मी कधीच माझे सर आज पण सांगतील, मी कधीच माझ्या सरांना नाव नाही सांगितलं, की मला ह्या दादाने किंवा ह्या मुलाने मारलं किंवा ह्या मुलाने मला ती रॅगिंग म्हणजे त्रास दिला. कधीच नाही. जेव्हा आता कुठे मी ते कार्यक्रम सोडून बाहेर पडल्यानंतर आमच्या सरांना कळालं, की अश्मिकला एवढा त्रास देत होते एवढं. पण मी कधीच आजवर नाही बोललो. कारण की मला माहिती एकदा बोललं, की माझ्या बाजूने सगळे उभे राहतील, पण मग नंतर अजून जास्त त्रास होईल. त्याच्यापेक्षा जो काही त्रास होतो आणि तू तुझ्या कामातनं ते उत्तर कामातनं करतोय आणि दिलेलं आज आहेसच. आज मी माझ्या कामातनं खूप छान आणि बोलतोय. पण मला एक गोष्ट इथे ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्या रसिक श्रोत्यांना सांगायची आहे, ती मी सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल की मी का सांगितली, की अश्मिकला एक छोटंसं बाळ आहे, मुलगा आहे आणि तरी एवढं सुंदर स्त्रीत्व खचून तुझ्यामध्ये भरलेलं आहे. म्हणजे हा रंगदेवतेचा, Yes, नटराजाचा yes. तुझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि तो असाच राहणार Yes, आहे yes. कायम स्वरूपी. हे सगळं बोलत असताना आता थोडंसं एक हलक्या फुलक्या प्रश्नाकडे वळते, की तुझा आवडता पदार्थ कोणता? काय खायला आवडतं अश्मिकला? मला सगळ्यात जास्त आवडतो डाळ-भात आह, आणि लोणचं. म्हणजे कुठे पण जा डाळ-भात, लोणचं मला कायम आवडतं आणि म्हणजे अडचणीच्या काळात ते ठरलेला मेनू होता आमचा. कारण माझी बहीण डाळ आणि भात बनवायची सकाळी, तोच आम्ही दिवसा पण खायचो, रात्री पण खायचो, कारण दोघेच घरात असायचो. हम्म. मग त्या डाळ-भाताने मला जगण्याची ताकद दिली. त्यामुळे हम्म. मला आजही कुठे गेलो, की फक्त मी डाळ-भात किंवा दाल खिचडी हम्म. हे म्हणजे बेताचं अख्खा बनवतो. महाराष्ट्र, भारत, जग फिरतोयस तू आता, हां, येस. पण तो डाळ-भात तुझा सुटलेला नाही. येस आणि सगळ्यांना माहितीये. माझे जेवढे ऑर्गनायझर्स त्या सगळ्यांना माहितीये, की अश्मिकला काय द्यायचं तर डाळ-भात द्यायचं. माझ्या बस. इव्हेंटला पण डाळ-भात डाळ-भात नेक्स्ट done. टाइम. त्यामुळे कधी कुठच्या फिश, चिकनची अपेक्षा नसते. ते सगळे लाड असतात, ते मिळतातच. पण डाळ-भात हे माझ्यासाठी आल्हाददायक जेवण आहे. आणि मला अजून एक सांगावंसं वाटतं, की मी बरेचदा तुला आता बघते, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंध येतो, तर इतके लाड होतात. तर आता ते लाड होत असताना पण कसं वाटतं? अरे, खूप मजा येते. खूप मजा येते. आणि ते लाड मी ना म्हणजे मी कधीच टेकन फॉर ग्रँटेड नाही घेत कोणत्याच गोष्टीला. किंवा मी कधी कोणाला उद्धटही नाही बोलत. कारण की मला तो मुळात स्वभावच नाही माझा. पण जे लाड होतात ना, ते लाड करून घ्यायला पण आवडतं. कारण की आपले लाड असे कधी झाले नाहीयेत आणि आज कलाकार म्हणून जर लाड होत आहेत, कलाकार म्हणून जर आपल्याला जग फिरता येतंय, त्या ठिकाणी जाऊन जसं तू मगाशी म्हणालीस तसं आम्ही आता एवाज एंटरटेनमेंटच्या माध्यमातून दुबईला गेलो होतो. मध्ये मी आता ओमान मस्कतला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आपल्याला आपली जीवन जे आपण जे जेवतो ना, ते तिकडे एकदम म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने मिळतं आपल्याला खायला. अच्छा. किंवा आपल्या घरी पण मला जेवढं जेवता निवांत तेवढं आता आजकाल इव्हेंटला गेल्यानंतर खायला मिळतं. कारण की प्रवासात खाणं होत नाही, घरातनं निघताना खाणं होत नाही. मग असं कुठे गेलं की मग ते लाड पुरवून घ्यायचे आणि मग त्यांना सगळ्यांना ऍक्च्युली आपण एवढा संघर्ष करतो. मी पण एक कलाकार आहे, तूही एक कलाकार आहे. येस. आपण किती म्हणजे घासतो हा शब्द योग्य, आपण किती काय काय करून अचीव्ह करायला Yes. गोष्टी प्रयत्न करतो आणि मग ते जर लाड होत असतील एक कलाकार म्हणून तर तो आपला हक्क आहे, हा नाही का? आणि आमची जसं म्हटलं की बरेच ऑर्गनायझर्स असतात आमचे. जी प्रतीक्षा पण आमची एक ऑर्गनायझर असते. ती आमचे लाड नेहमी पुरवते. म्हणजे आणि त्रासही खूप देते. नाही. मला कधीच त्रास म्हणजे मुळात त्रास म्हणजे ते प्रत्येक ऑर्गनायझरचं काम असतं, की
त्यांचे कलाकार वेळेत पोचावेत, त्यांनी योग्य काम करावं, त्याच्यावर त्यांच्या मागे लागावंच लागतं. पण तो एक उत्तम ऑर्गनायझर आहेस तू आणि रोहन, त्यामुळे मस्त तर वाटतं. म्हणाय आणखीन एक असं आता हा विषय निघाला म्हणून सांगायचंय. माझ्या ठाण्यामध्ये तू बरेच इव्हेंट केलेत, ओ बरेच ओ कार्यक्रम. मी ओ ठाण्याची तुझ्या मुलगी आहे. अनेक इव्हेंटला तू आलेला आहेस. माझ्या पण इव्हेंटला आपण भेटतो. येस. म्हणजे मला तर बेसिकली लावणीला अनेक नृत्यांगणा असतात. म्हणजे मी हे खूप प्रामाणिकपणे सांगते, असं नाही की तुझंच पॉडकास्ट आहे म्हणून. आणि ह्या भावना मी तुझ्यापर्यंत बरेचदा पोहोचवलेल्या येस. पण आहेत, की अनेक खासम खास नृत्यांगणा जरी असल्या तरी अश्मिक कामटे आहे माझ्या इथे लावणीला, तर मला फार मजा येते. कारण मला तिची लावणी बघायला खूप आवडते. ते तर मी सांगणारच आहे नंतर पॉडकास्टमध्ये, की मी तुला कधी बघितलं आणि आज ही वेळ आलेली आहे. सो ब्लेस्ड आहे, वा वा वा. ब्लेसिंग्स आहेत ऍक्च्युली. माझ्या ठाण्यात तू बरेच इव्हेंट केलेले आहेत, तर ठाण्याबद्दल काय सांगशील? हा, जसं मी राहतो नवी मुंबईमध्ये, सानपाड्यामध्ये, पण आपले कसं, आपण जिथे पिकतं तिथे कधी कधी तिथे खूप कमी विकतं. जनरली आमच्याकडे विकतच नाही म्हटलं तरी चालेल. व्ह्यूअर्स बघतायत, त्यांना हे रोखठोक उत्तर आहे. जिथे पिकतं तिथे कधीच विकत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी जिथे राहतो तो ठिकाण. राहता विषय ठाण्याचा, तर ठाण्यासाठी माझ्याकडे एकच म्हणेन की ठाणे माहेरघर आहे माझ्यासाठी हो. कलेचं. माझ्यासाठी तरी स्पेशली. चला, असंख्य कलाकार ठाण्यात राहतात, त्यांनी ठाण्याला उच्च पदावरती नेऊन ठेवले, नो डाऊट. पण माझे असंख्य इव्हेंट, असंख्य शोज ठाण्यामध्ये असतात आणि ठाण्यातनं खूप प्रेम मिळतं. कारण की ठाणे ही असं ठिकाण आहे की जसं आपण गडकरी रंगायतनला आपण जसे बाहेर त्या सगळ्याचे दिग्गजांचे फोटोज आहेत, आतमध्ये कॅफेत आपण रॉयल बसल्यानंतर शहर म्हणू शकतो ठाण्याला. नक्की नक्की नक्की, तू ठाण्याची पण खरंच ठाणे कलाकारांसाठी खूप उत्तम ठिकाण आहे. कलाकारांची पारख करण्यासाठी, कलाकारांना योग्य ते मानधन असेल, योग्य ती सन्मान असेल, योग्य तो सगळ्याच गोष्टींसाठी खूप पुरेपूर आहे. सो मला खूप आवडतं ठाण्यामध्ये. आम्हाला इव्हेंट जर ठाण्यामध्ये आला तर मी खूप सुखरूप असतो. का? कारण ठाण्यात माझे खूप मित्र आहेत. जशी प्रतीक्षा आहे, तसे श्रेयस आहे, विजया मॅम, बरीचशी लोक आहेत की मग मला घरी जायचं टेन्शनच नसतं. सो मी आज पण आता पॅकअप करून मला निघायचं पुढे दौऱ्यासाठी नागपूरला, पण मग तू आहेस तर मला टेन्शन नाही असं. सो असं सुखरूप ठाणे आहे माझ्यासाठी. आणि आता ह्याबद्दल सगळ्याबद्दल आपण ह्या तुझ्या प्रवासाबद्दल बोलतोच आहोत, तर ना असा कोणता क्षण आयुष्यात आला जिथे तू खूप हर्ट झालास? म्हणजे बास, म्हणजे डोळे नुसते पाण्याने भरून राहिलेले, मन फार असं हे झालं, असा हर्ट झालेला मुवमेंट कोणता तुझ्या लाईफ मध्ये आलेला? म्हणजे कलाकार क्षेत्रामध्ये म्हणतेस की इन जनरल म्हणते? इन जनरल आयुष्यात तुझ्या. अरे बापरे. आयुष्यात म्हणजे माझे बाबा ज्या दिवशी एक्सपायर झाले, म्हणजे त्या दिवशी मी लक्ष्मीपूजनाचा दिवस होता आणि दिवाळी सकाळी मराठी मानाचा शो करून मी घरी आलो होतो आणि मग नंतर परत संध्याकाळी पूजा असते आमच्याकडे अशोकदादांकडे. त्या पूजेला गेलो होतो, पण जात होतो. माझे पप्पा म्हणे की नाही, जा 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 जा, सगळे येतात तर ते बरं वाटेल, तू पण जा. म्हणून गेलो आणि अगदी येतानाच ना बिल्डिंगच्या खालती जोरात आवाज आला बहिणीचा माझ्या. आणि बाबा माझे वर्षभर जसं म्हटलं हॉस्पिटलला होते आणि दिवाळीचा दिवस, लक्ष्मीपूजनाची वेळ आणि बरोबर 9 वाजता पप्पांनी प्राण सोडले. बापरे. आणि मी शोवरनं घरी जातो. मी खूप लहान तेव्हा, मी बघाल तुम्ही एकदम बारीक होतो, अगदी छोटा. आणि 2009ची गोष्ट, की अगदी लहान, म्हणजे त्यातलं मला तेवढं ज्ञान नसेल कदाचित मला. आणि तो खूपच प्रसंग माझ्यासाठी एकदम, म्हणजे आधीच मी खचलो होतो लावणीमुळे. लोक एवढे त्रास देत आहेत, चिडवतायत, शिवीगाळ करतायत. पप्पाच सपोर्ट करायचे, आई सपोर्ट करायची, पप्पा असं तर नेमके राहिले नाहीयेत. सो तेव्हा थोडा त्रास झाला, खूप जास्त त्रास झाला, पण दाखवू शकलो नाही. कारण की किती रडायचं हे पण मला माहित नव्हतं. कारण की मी सुन्न, बापरे. माझी बहीण आणि आम्ही पूर्ण सुन्न झालो होतो. की मग आता आठवलं की रडायला येतं, पण आम्ही एकत्र म्हणजे कुठे रडूच शकत नाही घरामध्ये. मी तरी आणि माझी बहीण, म्हणजे दोन्ही बहिणी असतील, आम्हाला कधी पप्पांची आठवलं की आम्ही भेटतो, बोलतो, रडतो, खूप रडतो. पण मला रडताच येत नाही सगळ्यांसमोर. खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. तेव्हा मला असं वाटलेलं की आता सगळं संपलंय, संपलं. आता आता काहीच नाही करू शकत आहे. मग नाही, थोडं शांत हो तू. बरं, बाबांची एखादी गोड आठवण सांग, एकदम गोड. मुळात माझा जो स्वभाव, बाळा बोलण्याची जी काही सवय आहे, बाळा किंवा बबड्या, ते माझ्या पप्पांकडनं आलंय. हो, तुला कधी पण फोन कर, हा बोल ना बाबा. सो पप्पांमुळे ती सवय लागलेली. आणि पप्पांच्या आठवणी भरपूर आहेत, की गणेशोत्सव असेल किंवा घरातनं, माझे पप्पा माहिती आहेत, माझे पप्पा मार्केटला काम करायचे, फ्रूट मार्केटला. तो स्वतःचा गाळा नव्हता,
परिस्थिती अभावी होता, पण तो आधी विकावा लागला. हम्म. मग माझे पप्पा फ्रूट मार्केटला ओपन शेडच्या खाली द्राक्ष विकायचे, पाटी घेऊन द्राक्ष विकायचे. मग ते पैसे घेऊन घरी यायचे. मग आम्ही रस्त्यावरती फळे विकायचो, मी, आई आणि पप्पा. अच्छा. आमच्याकडे पामबीचचा एरिया, तिकडे मी रस्त्यावरती फळे विकायचो. ते पप्पा होई म्हणजे जोपर्यंत होतोपर्यंत मी फळे विकायचो तिकडे रस्त्यावरती. तर मार्केटला कधी काय पूजा असेल, काय असेल मार्केटची पूजा, तर चुकून पेढा मिळाला प्रसादात, तर ते रुमालात बांधून आणायचे. अच्छा. आणि आमच्या मी, माझी मित्तलताई, आम्हाला ते कधीच त्यांनी पूर्ण पेढा तो कधी खाल्ला नाही. लाडू काही असेल ते घेऊन यायचे. आम्ही लहान होतो, प्रत्येक शनिवारी केक आणायचे. मग तो आम्ही सगळे मिळून कापायचो. सगळ्यांचा बर्थडे दर शनिवारी. अरे वा. खूप होतं. त्यांचं असणं खूप गरजेचं होतं मला, कारण की त्यांची इच्छा होती विमानात बसावं मी. आपण सुरू होण्याआधीच विमान बोलत होतो ना, तर खूप इच्छा होती. म्हणून माझं मायनर असतानाच पप्पांनी पासपोर्ट काढला होता. तेव्हाच मी मराठी मानात, जेव्हा मी अमेरिकेला गेलो 2011 तेव्हा मी मायनर होतो, वय नव्हतं. तरी पण पप्पांची इच्छा आहे सगळं करून सगळं पूर्ण केलं. आजही खूप विमान प्रवास करतो, खूप जगभर फिरतोय. शिक्षण नाही तरी पण फिरतो. पण पप्पांची. पण एक सांगू का, आज तुझ्यासोबत ते आहेत आणि म्हणूनच तू आज इतका पुढे आलेला आहे. कारण ती गोष्ट कुठेतरी असते की त्यांची इच्छा असते, त्यांचे आशीर्वाद असतात आणि तेच आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जात तुला मी असतात. फक्त एक किस्सा सांगतो एकदम छोटा. त्याचे व्हिडिओज पण आपण वाटलं सर याच्या माध्यमातून दाखवूयात. मी तसे फुटेज देईन तुला. मी आणि माझी स्टुडंट आरती, आम्ही परफॉर्म करतोय सवाल जवाब, ज्याचं उत्तर वडील होतं त्या प्रश्नाचं शेवट. हो. तो आम्ही पुण्यामध्ये सादर करत होतो. आणि त्या दिवशी सादर करण्याच्या आधी आम्ही दोघं खूप डिस्कस करतो. तिचे वडील पण खूप लवकर एक्सपायर झाले. सो आम्ही दोघं डिस्कस करत होतो की असं वडिलांची खूप आठवण येते आज असं. आणि मला खूप भास होता की माझे पप्पा तिथे आहेत असं खूपदा वाटत होतं मला. पण ते मला वाटत होतं ना, ते बाकीच्यांना नव्हतं माहिती त्या गोष्टी. आम्ही परफॉर्म करतोय, वडिलांचं उत्तर देतोय. स्टेज, रंगमंच, थिएटरचं असल्यामुळे पूर्ण शांत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकाल, मी शांत बसलोय एका ठिकाणी आणि मी स्तुती प्रेझेंट करतोय. आरती बाजूला उभे, सगळं अख्खा रंगमंच शांत आहे. आणि समोर नारळ वाढवतो आपण नेहमी कार्यक्रमाला. नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करतो बरोबर. थिएटरची. सो तो नारळ अख्खा असा वाढलेला आहे दोन्ही साईडला आणि तो ठेवलाय समोर. आणि हे मला कोणी सांगावं, तर माझ्या त्या व्हिडिओवरती एका महिलेने कमेंट करून सांगितली 1 महिन्यानंतर की तुमचे वडील तुमच्या बरोबर आहेत आणि तसं उत्तम उदाहरण समोरचा नारळ आहे. तर आम्हाला कळालंच नाही आणि मला तरी पण नाही कळालं गेले कित्येक दिवस. तुला माहिती आहे, जिथे उत्तर होतं ना की हरवून जाता त्याची सावली, तेव्हा तो नारळ अक्षरशः गोल गोल फिरतोय. काय म्हणतो? स्तब्ध स्टेज आहे. स्टेजवर आम्ही कोणी पाय आदळत नाही आहोत, कोणी नाचत नाहीये. आणि बरोबर त्याचे व्हिडिओज नंतर मी झूम करून बघितलं, नंतर कळालं. आणि जेव्हा डान्स संपला आमचा, ते आम्ही दोघे असे रडत होतो की विचारता बापरे. सोय नाही. आणि ते 1 महिन्यानंतर कळाल्यानंतर मी म्हटलं की बघ, मी बोललेलो माझे पप्पा होते. म्हणजे एवढा अनुभव आहे माझ्या पप्पांचा की माझ्या बरोबर नेहमी असतात. तो नारळ, तो व्हिडिओ मी नक्की दाखवेन, तो नक्की बघा तुम्ही. तो नारळ अक्षरशः गोल फिरतोय आणि सुरुवातीला वाढलेला नारळ असा आणि तो पूर्ण गोल पूर्ण फिरून असा राहिलाय. हे अख्ख्या 6.5 मिनिटाच्या व्हिडिओ दिसतंय. सो त्याचं एक छोटं म्हणजे आपण म्हणतो ना की आपण म्हणतो ना की पूर्वज असतील की आई वडील असतील, ते नेहमी जरी गेले असतील तरी ते आपल्या बरोबर कायम असतात. हो. हे उत्तम उदाहरण माझे वडील आहेत की जे मला नेहमी सपोर्ट करतात. म्हणून मी ना खूप कमी इमोशनल, मी भयंकर इमोशनल होतो आधी. आता मला इमोशनलच होता येत नाही, कारण की कामच रोज एवढं करायचं, कुठे रडायला वेळच नाही. वेळच नसतो. खरं. आपल्याला याच्यात कामातच वेळ मिळत नाही. मग आणि आता कोणी काही वाईट वागलं ना, ते वाईट वागलं तेही विचार करायला वेळ काहीच मिळत नाही नाही. वाटत की अरे हा ठीक आहे वाटलाच रे. कारण की आज मला कळतंय, जेव्हा मी वडील झालो तेव्हा की मग आता कळतंय की अरे आपल्याला पप्पा सांगायचे अभ्यास कर, आपण नाही करायचो. त्यांची किती हळहळ होत असेल. ते आज माझ्या मुलाची फी भरताना मला कळालं. खरं. का मी त्याला पटकन बोलता बोललो, सॉरी श्रुतिक बाळा, की अरे का अभ्यास करा, तुझ्यासाठी मी 51,000 रुपये भरलेत. सो ते भरलेत, पैसे भरलेत, हे आपण बोलून दाखवलं. जे माझ्या वडिलांनी की आपल्या वडिलांनी कधीच बोलून नाही दाखवलं आपल्याला. सो ही आपली आजकालची जेन्सी पिढी, आपल्याला ते सहन नाही होत आहे. सो त्याच्यापेक्षा आपण वेळच देतो आपल्या कामाकडे की मग तुम्ही रागात बोला, प्रेमात बोला, आम्ही आमचं काम करणार आणि निघणार. खरंय, खरंय. आता ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जर आम्ही तुला तुझ्या वडिलांशी बोलण्याची संधी दिली तर तू अरे काय बाप. बोलशील? नाही बोलू शकणार कदाचित मी. मी असं बऱ्याचशा याच्यातनं इंटरव्ह्यूमध्ये मी स्वतःशी बोललोय किंवा एखाद्या प्रेक्षकाशी संवाद, वडिलांशी संवाद काय साधणार. कारण की जेव्हा ते सांगत होते तेव्हा खूप अल्लड वय होतं, तेव्हा आपल्याला कळत नव्हतं. मी शून्यच झालं, मला काही सुचत नाही. बरं, ठीक. कारण वडिलांनी एवढं करून ठेवलं की खूप नाव करायचंय मला अजून.
पप्पा, तुम्हाला खूप दाखवून द्यायचंय की खूप चांगला कलाकार म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलोय. आजवर सगळे माझ्या बरोबरचे मित्र सगळे सांगतील की कुठचंच वाईट काम करून मी आजवर इथेपर्यंत नाही आलोय. खूप संधी आल्या मला कामातनं. खूप कामं अशी आली माझ्यापर्यंत, पण त्यांचं इंटेन्शन खूप घाणेरडं होतं. त्यामुळे ते कधीच काम करायची इच्छा नाही किंवा ते काम करून स्वतःला कधीच प्रमोट नाही करायचं मला. बऱ्याचशा फिल्म्स गेल्या माझ्या हातातनं, बऱ्याचशी अल्बम सॉन्ग्स गेले. लोकांना फक्त ना लावणी करणारा मुलगा म्हणून पप्पा खूप नावं ठेवली मला. लावणी करणारा मुलगा हा वाईटच असतो. लावणी करणाऱ्या मुलाला फक्त सेक्सच्या रॅकेटमध्येच लोकं कन्सिडर करतात. कधीच माझ्या मोबाईलला कधी पासवर्ड पण नाहीयेत. कधी मी लपवून कुठच्या गोष्टी ठेवायचा प्रयत्न पण नाही केला. जे आहे ते ओपन बुक आहे. पण आज कुठे परत चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करतोय. पण तरी खूप चांगली-चांगली कामं आली. करतोय पण. पण बरीचशी अशी कामं येतात चित्रपटांची की ती पोहोचूच शकत नाही तिथेपर्यंत. तुमचं फक्त असंच प्रेम असू द्यात बस. नक्कीच ह्या तुझ्या भावना तुझ्या बाबांपर्यंत पोहोचल्या असतील आणि त्यांचा तुझ्यावर आशीर्वाद आहे. इतकंच मी या प्रश्नाच्या माध्यमातून सांगेन. तुला रडवण्याचा हेतू खरंच आमचा नव्हता. पण तुला बोलकं करायचं होतं आणि एवढे दिवसांचं जे साचलेलं होतं, तू आज तुझ्या बाबांशी कनेक्ट होऊ शकलास. चल आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सध्या जी लावणीची परिस्थिती आहे, मगाशी मी म्हटलं की मला ह्या प्रश्नाकडे यायचंय. तू अनेक दिग्गज व्यक्तींची नावं लावणीच्या माध्यमातून घेतलीस, की इतकी सुंदर लावणी होती, इतकी पारंपरिक लावणी आहे आपली, नजर लागण्यासारखी आपली लावणी संस्कृती आहे, तमाशा परंपरा आहे. पण आता कुठेतरी तू जे लावणीचं दृश्य समाजात बघतोय, काय वाटतं ते बघत असताना? हा प्रश्न नेहमी आम्हाला गोंधळात टाकतो सगळ्याच कलाकारांना, की मग तो लावणी कलाकार असोत किंवा नसोत. हा प्रश्न सगळ्यांना येतोच, की लावणी आजकालची जी चालू आहे ती तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं? मी म्हणेन शृंगाराचा प्राण मी, इश्काचा बाण मी, लावण्याची खाण मी लावणी हो. घुंगरांचा नाद मी, त्या ढोलकीची थाप मी, शृंगाराचा प्राण मी लावणी हो. ही लावणी आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली, आजमावली, स्वप्नवली. पण ती आज आम्ही ज्या सत्यामध्ये जे आम्ही अवतरवतोय, ती प्रेझेंट करतोय, तेव्हा ना आमच्या पारंपरिक लावणीला कोणी बघतच नाही. ही हं. खंत आहे. आजकाल मी परत सांगेन माझ्या बऱ्याचशा आता कशी हा विषय थोडासा हे होईल. माझ्या बऱ्याचशा कमेंटवरती मला कधीच कोणी घाणेरडी कमेंट नाही करत आहे, की हं. मुलगा आहे म्हणून असं काहीतरी घाणेरडी कमेंट कधीच कोणी करत नाही. मध्यंतरी मला कमेंट केली होती, की लावणी खूप छान करता. मग तुम्ही गौतमी पाटीलकडनं क्लासेस करून घ्या. तुम्हाला खूप कार्यक्रम मिळतील. बापरे! अशी कमेंट आहे माझ्याकडे आणि अरे ती कमेंट मी बापरे! स्क्रीनशॉट काढली आहे आणि तर ठेवली मी कमेंट. मी नक्की क्लासेस घेईन. पण कशी त्या लोकांना माहितीच नाहीये. गौतमी पाटील तुम्ही फक्त एका व्हिडिओच्या माध्यमातून तिला वाईट काम करताना बघितलं. त्याच्यानंतर त्या मुलीने माफी मागितली. ती मुलगी तिच्या नशिबाने काम करतीये, सगळं करतीये. ती तिची बाजू आहे. ती जेव्हा चुकली तेव्हा मी सगळ्यांनीच तिला सांगितलं, की "तू चुकलीस, हं. की तू असंच केलंस." त्याच्यानंतर तिचा एक एक वाईट व्हिडिओ स्क्रोल झाला. तर हं. आम्हीच बाजू घेतली, की महिला म्हणून काहीतरी बरोबर. आपल्याला लाज वाटली पाहिजे. सगळं झालं. त्या मुलीबरोबर आमचं भांडणच नाहीये. हं. मुळात गौतमी हा विषयच नाही लावणीचा. ती स्वतः सांगते, की मी डीजे परफॉर्म करते किंवा मी लावणी नाही परफॉर्म करत. जेव्हा लावणी करते आम्ही अंबाडा बांधते XYZ जो काही भाग आहे तो. पण काय झालंय ना, की तिने एखादी गोष्ट चूक केली, नंतर तिने सुधारली. आज ती मुलगी प्रॉपर नाचते, सगळं करते आणि बाकीच्या मुली बिघडल्या. हं. मग काय होतंय ना, की तुम्ही एका मुलीला बोलून काहीच नाही होणार आहे. कदाचित हे बोलल्यानंतर जे माझे मुंबईतले की जे माझे मित्रपरिवार आहे, जे लावणीला घेऊन आम्ही सगळेच नेहमी अग्रेसिव्ह असतो, की आम्ही पुढे येतो लावणी घेऊन. त्यांना कदाचित वाईट वाटेल, की अश्मित का आता गौतमीची बाजू घेते? बाजू घेण्याचा प्रश्नच नाहीये. हं. गौतमीचं मी ऑलरेडी एक गाण्यामध्ये कोरिओग्राफ केलं. गौतमीला मी कॉस्ट्यूम्स केलं. तिने सांगितलं, की "दादा हट्टाळे तुम्हाला तुझाच शालू नेसायचा आहे." तर हं. माझाच शालू मी तिला नेसवला. परत उद्या येणाऱ्या इव्हेंटमध्ये ती माझ्याबरोबर गेस्ट आहे. मी तिकडे लावणी प्रेझेंट मी तिकडे ज्युरी आहे. सो आपली इंडस्ट्री अशी आहे, की परत आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचेच आहेत. आज प्रतीक्षा तू आज लावणीसाठी मला आमंत्रित केलं. तू एकदा गौतमीला पण आमंत्रित केलंयस. तू माधुरीलाही केलंयस. ते तुझं काम आहे. हं. किंवा कलाकार एकत्र येणं त्यांचं काम आहे, नो डाउट आहे. पण मग आत्ता काय झालंय माहिती आहे सध्या, आम्ही जे पुरुष कलावंत आहेत ना, जेवढे लावणी प्रेझेंट करतो पुरुष, त्यांनी आम्ही पदर सांभाळलाय मला असं वाटतं आणि मुलींनी कमरेला गुंडाळलाय. हं. तू कोणतीही सोशल मीडियावरची एखादी तू 5 व्हिडिओ स्क्रॉल केला 6वा व्हिडिओ तुला एखाद्या डीजे शोचा येईल, की जिकडे मुलगी एकदम बिनधास्त मोकाट नाचतीये, केस मोकळे सोडतीये आणि कमरेला पदर गुंडाळलाय आणि लोकं त्याच्यासाठी खूप वाह-वाह करतात. हो.
आणि तीच तू पारंपरिक लावणी करायला सांग त्याच मुलीला, लोक तिला शिव्या घालणार. ऍक्च्युली समाजाचा दृष्टिकोनच मार खातोय कुठेतरी. मग काय होतं, मग एकटी गौतमी नाहीये किंवा एकटी कोणी दुसरी मुलगी नाही. ह्या सगळ्या विचित्र प्रवृत्ती ज्या निर्माण झाल्यात ना, त्या निर्माण होण्याचं मी अजून एक सांगेन की वाईट वाटलं तरी चालेल, पण याच्यासाठी ना सगळ्यात गोष्ट कारणीभूत ठरतो प्रेक्षक वर्ग देखील. प्रेक्षकांची ती बदल झाले ना, प्रेक्षकांना ती आवड निर्माण झाली आहे. बरं, ती आवड निर्माण का झाली आहे? का तर सगळ्या राजकारणी लोकांमुळे. कारण त्यांनीच ह्या कलावंतांना बोलून कार्यक्रम दिले ना. आज आम्हाला तेवढ्या स्पेशलाइज कार्यक्रम नाही मिळत. देवाच्या कृपेने माझ्याकडे कार्यक्रम आहे की आमच्या काही याच्या मुलींकडे कार्यक्रम, पण बाकी लावणी कलांकडे तेवढे कार्यक्रम नाहीयेत. का नाहीयेत? का लोक पारंपरिक लावणी बघत नाहीयेत? तमाशातील लावणी ही दुई अर्थाची असते. ती बघायला प्रेक्षक वर्ग जातो. थिएटर मधली पारंपरिक लावणी बघायला प्रेक्षक वर्ग येत नाही, कारण त्यांना साधं सुद्धा बघायचंच नाहीये. त्यांना हा पदर वरती गेलेला आवडतच नाहीये, त्यांना तो खालीच पाहिजे, तर लोक बघणार. मग काय होतं, एक्झाम्पल, जर आज एका राजकारणाने आज आम्हाला बोलवलं, आम्ही कार्यक्रम प्रेझेंट केला, आम्ही खूप पारंपरिक आणि साधा सोहळा कार्यक्रम प्रेझेंट केला, आम्हाला पुढच्या वेळी नाही बोलणार. ते कौतुक करणार, ते सन्मान, ट्रॉफ्या तुम्हाला सगळं करतील, परत नाही बोलणार. मग ते परत कोणाला बोलवतील? त्यांच्या जेनझी पिढीला काय हवाय? तो धांगडधिंगा हवाय, तो धांगडधिंगा. आज आम्ही देखील लोकगीतं लावणीतनं प्रेझेंट करतो. एक्झाम्पल, जर माझ्या एकदा कार्यक्रमात आम्ही लावणी दरबार कार्यक्रम करतो, मी आणि मेघाताई होतो मनसरमध्ये, माझ्या गावामध्येच कार्यक्रम होता. त्यात सांगितलं की लोकगीत पण पाहिजे लावणीवर. तर माझ्या 3 लावण्या 4थं लोकगीत मी बैलगाडा शर्यतीच्या गाण्याला होतो आणि आमच्याकडे लोकगीत चालतं. 7 वेळा वंसमोर घेतला होता मी, त्याच साडीत, त्याच आंबाड्यात, त्याच नृत्यामध्ये. लोकांनी आवडून घेतलंच ना. मग त्यासाठी आम्हाला वाकडं तिकडं नाचायची गरज नाही लागली. आम्ही देखील लोकगीतं नाचतो. आज मेघाताई आमच्या बरोबर आहे, आम्ही सगळेच लोकगीतं नाचतो, पण आम्ही त्याचं भान ठेवून लोकगीत नाचतो. आता काय झालं ना की आजकाल लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात बदललाय. आता लावणी म्हणजे गौतमीच आहे असं आहे का समीकरण? असं नाहीये. ती मुलगी कधी तुम्हाला वादग्रस्त कधी बोलताना दिसली आहे? मग जर ती टेकन फ्रॉम ग्रँटेड जर तुमच्या ह्या फालतू विषयाला घेते, तर आपण का करता विषयाला वाढवायचंय? मग आम्ही काय करतोय, मी आता आकांक्षा पण आमची, आम्ही काय करतोय, आम्ही आमची लावणी प्रेझेंट करतोय. आवडली तर ओके म्हणा, नाही आवडली तर पुढे जा. खरंय. सोशल मीडियावरती आम्ही लावणीचे व्हिडिओज, मी रेडी होऊन लावणीचे व्हिडिओज नाही बनवत कधीच. कार्यक्रमात जेव्हा मला वेळ मिळतो किंवा थोडी सवलत मिळते तेव्हा आम्ही पटकन एखादा व्हिडिओ बनवतो, तो पोस्ट करतो आणि मग आमच्या कार्यक्रमांना जातो. मला अजून एक बोलायचंय, कार्यक्रमाला जातोय, लावणी डेफिनेटली घुंगरू घातले की आम्ही चप्पल घालत नाही. ते रंगमंचावरती घुंगरू घातले आणि आम्ही अनवाणी प्रवास कसा करणार? प्रवास असतो, आम्हाला एका कारणाने दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असं. त्याच्यावरनं पण मला खाली हे भरमसाठ मेसेज की लावणीचा सांगाडोंगा करतो, एवढा मोठं नाव कमव, लावणीवरती पैसे कमवतो आणि पायात चप्पल घालून फिरतोस. मग आम्ही अनवाणी जायचं का? आम्ही ते करून बरं, नाचणं तुम्हाला असं वाटत असेल आमच्या पायात 6-6 किलोचे घुंगरू असतात, ते घेऊन नाचणं, लोकांना ते नाही दिसत. लोकांना फक्त आमचे वीक पॉइंट दिसतात. कळलं तुला? ही खंत आहे की तुम्हाला चांगलं बघवत नाही. मग माझं एक म्हणणं, तुम्हाला चांगलं बघवत नाही तर एखाद्याचं वाईट तरी करू नका. कळलं? तुम्हाला फक्त ट्रोलर्सला लोकांना जमतं की ते रिकाम आहेत ना, त्यांना तुम्हाला ट्रोल करून तुम्हाला फेमस करायचं किंवा त्यांना फेमस करायचं. आणि आजकाल काय होतं, ट्रोल झालं की माणूस फेमस होतो. मग तो कशाही पद्धतीने असू देत, आम्हाला फेमसच नाही व्हायचंय. कारण की मी अशा इंडस्ट्रीतनं आलोय की जिकडे मी थिएटर करून, जिकडे मी नॉर्मल स्टेज शो करून, मग आज दिमागदार इव्हेंटमध्ये मी परफॉर्म करतो. पण कट्टू जर तुम्हाला परवा म्हणशील तर मला परत परवा अलिबागमध्ये एकदम साध्या पाण्याच्या टाकीवरती स्टेज आहे, तिथे पण मला परफॉर्म करायचंय. आज ते कलाकार का जोडलेत आम्ही एकत्र? कारण की आम्ही ती माणुसकी, ती कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर उद्या अगदी मोठे सेलिब्रिटी झालात आणि मग तुम्हाला की नाही करणार, तर लोक तुम्हाला परत खाली आणून ठेवणार. तुमचा गर्व, तुमचा स्वाभिमान आणि तुमची असणारी आतमधली गुरुमी ही तुम्हाला कधी खाली आणू शकते. त्यामुळे कलाकार आणि बघितलेले सगळ्यांनी बघितले, रोजची जिवंत उदाहरण आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की लावणी माझ्या दृष्टिकोनातून ही आहे. मला असं वाटतं की लावणीने आजवर जे मला दिले ते भल्याभल्यांच्या नशिबात नाहीये. ते मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात. तर मला मिळालं ते मी जपणार आहे, नक्की प्रयत्न करणार. आणि माझ्याबरोबर गौतमी असू देत किंवा माझ्याबरोबर अनेक कोणी दिग्गज कलाकार असू देत, त्यांचा आणि सगळ्यांचाच मी नेहमी आदर ठेवतो. कारण की मला जे स्त्रीत्व मी आजवर, हे 18 वर्ष झाले मी लावणी करतोय आताही, तर मला असं वाटतं पुरुष असून मी हे स्त्रीत्व जपतोय, तर ह्या स्त्रीत्वाला ते किंमत आहे, ना की अश्मिकला पर्सनली किंमत आहे. मला नॉर्मल लुक मध्ये गेल्यानंतर आता सोशल मीडियामुळे लोक ओळखतात, तर मला गेटअप घालण्यात कोणी ओळखतच नाही. याच अनुषंगाने या पॉडकास्ट मधला एकदम महत्वाचा प्रश्न हा आता मी तुला विचारणार आहे
की मी मगाशीच म्हटलं की मी सांगणार आहे तुझ्याबद्दल की मी तुझ्याशी कनेक्ट कशी झाले. मी इन्स्टावरती बघायचे असे तेव्हा मी काही करत नव्हते, हो. इव्हेंट करत नव्हते, काही नव्हते, पण मला आवड होती कला क्षेत्राची आणि बऱ्याच काही काही गोष्टी केल्या होत्या, पण असं आले नव्हते या क्षेत्रात. तर मी इन्स्टावर बघितलेलं, अरे अश्मिक कामटे, अरे वा असा. आणि नंतर मग इव्हेंट करायला लागले आणि मग एकदा असं झालं की एक मंगळागौरचा कार्यक्रम होता आणि तिथे असं झालं की आपण ह्या व्यक्तीला बोलवूयात. आणि लिटरली आधी कधीच भेट झाली नव्हती. जी भेट झालेली ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेली. याच पोशाखात तुला बघितलेलं, तुझ्या कलेच्या प्रेमात पडले होते आणि तू आलीस, आलास. चलेंगा. तू त्या इव्हेंटला आलास. तेव्हाही तुला कुठेतरी जायचं होतं. तुझा नेक्स्ट इव्हेंट होता. तू आलास, तू परफॉर्म केलास, तुझी अदाकारी वगैरे सगळे बघून थिएटर वेडं झालं, आम्ही सगळे वेडे झालो. माझं आणि तुझी पहिलीच भेट होती आणि त्याच्यानंतर ना बाकी परफॉर्मन्सेस बाकी होते कार्यक्रमातले आणि तुला निघायचं होतं. म्हणून मी तुला शोधत शोधत तुझं मानधन आणि मला तुला भेटायचं होतं, कारण आपलं असं बोलणंच झालं नव्हतं. हो, तू हो, आलास, हो. परफॉर्म केलंस, तू ग्रीन रूम कडे पळालास. मी आले आणि मी तिथे एक व्यक्ती उभी होती ज्यांनी डेनिमची जीन्स घातलेली, एक टी शर्ट घातलं होतं साधं आणि कॅप घातली होती. आणि मी शोधत आले, अश्मिक कुठे, अश्मिक दादा कुठे, अश्मिक दादा कुठे. आणि मला असं सांगण्यात आलं, तू मला असं नमस्कार केलास आणि मी म्हटलं की कोण आहे ते व्यक्ती. तर मला कळत होतं की तो तूच आहेस, पण मी बोलले मला ह्याला नाही भेटायचंय. ती कुठे आहे जी आता स्टेजवर थिरकली, जी लावण्यवती म्हणून सगळीकडे वावरली, तिला माझ्या समोर आणा. मला ह्या व्यक्तीला नाही भेटायचंय, मी नाही आले या व्यक्तीला भेटायला. आणि मी तुला आज खरं सांगते, देवा शपथ खोटं बोलणार नाही, मी अगदी नाईलाजाने त्या व्यक्तीला भेटले. मी नाईलाजाने मी त्या व्यक्तीला मिठी मारली, म्हटलं घे मानधन घे बाबा आणि तू जा, मला नाही भेटायचंय तिला. मला त्या लावण्यवतीला, मला साडीतल्या अश्मिकला भेटायचंय. आणि मी केव्हा पण तुला म्हणते बघ, आम्ही कालही म्हटलं तू कॉस्ट्युम मध्ये येणारच ना. तर हे जे स्त्रीत्व खचाखच भरलंय तुझ्यामध्ये, ज्याच्या व्यतिरिक्त मला नॉर्मल अश्मिक नॉर्मल बघशील ना तुम्हाला तर माझ्याकडे चुकून मला नॉर्मल गेटअप मध्ये रिहर्सल करताना पण मुलींसारखं नाचायला नाही होत. नाही होत. इनफॅक्ट मी तेच म्हणतेय, तुला नॉर्मल गेटअप मध्ये बघितल्यानंतर पण तू अश्मिक म्हणून गप्पा मारतो. कोणाला भेटायचं नाही भेटायचं मला ती स्त्री साडी नेसले म्हणून मला एकदम असं जवळ आहे असं बसावं लागतं. कारण की ते स्त्रीत्व जपणं खूप मोठी गोष्ट. तेच मला म्हणायचं की हे जे स्त्रीला लाजवेल इतकं जे स्त्रीत्व खचून तुझ्यामध्ये भरलेलं आहे ते कुठून येतं, कसं आलं ते माहितीच नाही. कारण की मला असं वाटतं जेव्हा मी तयार होतो ना, मी तयार होताना पण स्वतःला खूप विद्रूप दिसतो कधी मी बघताना. की कारण की मेकअप म्हटलं की एक प्रोसेस असते ना, की आधी पावडर, मग ते सगळ्या गोष्टी, मग लायनर, मग सगळं केलं की मग आपण चांगले दिसतो. पण ते करत असताना मध्ये आपल्या स्वतः बरोबर कधी बाबा असं दिसतोय असं होतं. पण एक प्रवास आहे म्हणजे इतकं नखशिकांत. आणि त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे, इतकं तू नखशिकांत तयार होतोस. मी अनेक पुरुष लावणी करणारे कलावंत बघितले, त्यांच्या प्रती पण मला आदरच आहे. पण जे तू तयार होतोस ना, बस टांगा पलटी घोडे भरा. म्हणजे इकडचा पदर इकडे नाही, तुझे कानातले, तुझी नथ असू दे, तुला बरेच लोक भेटवस्तू सुद्धा पाठवतात तुझा हा साज शृंगार बघून. आता सांगू मी तुम्हाला तेच म्हणणार, सॉरी ब्रेक करतो मी, की जेव्हा मी सुरुवात केली होती तर माझ्याकडे काहीच नव्हतं, मेकअप नाही किंवा ब्रँडेड गोष्टी काहीच नाही. माझे वडील मला व्हॅसलीन मध्ये कुंकू मिक्स करून द्यायचे, ते मी इथे आयशॅडो म्हणून लावायचे पापण्यांवरती. ते मी आज ब्रँडेड आयशॅडो माझ्याकडे आता पण असे आहेत ना, की आमचं आयुष्यमान सांगेन की माझ्याकडे असे एवढे मेकअपचे प्रोडक्ट आहेत की जे मला अजून प्रमोट करायचे राहिलेत, की त्यांना व्हिडिओज द्यायचे राहिलेत. सो हा प्रवास आहे, किंवा हे दागिने, आता ही नथ असेल, की ह्या सगळ्या गोष्टी मला घालतात ना, काय म्हणू त्याला आपण, एक मी सांगते, तुझा प्रत्येक गोष्टीप्रती जो आदर आहे, जी अटॅचमेंट आहे, म्हणजे तू नथीला पण तेवढाच रिस्पेक्ट आहे तुझ्या थ्रू. तू जो साज शृंगार करतो, तुझ्या घुंगरांना, तुझ्या बांगड्यांना, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुझ्याकडे येतात, खूप येतात. आणि ते म्हणलं आपण जेवढं करू ना, म्हणजे मी अजून एक, मला खूप गिफ्ट द्यायला आवडतात आणि मी आज पण प्रतिसाठी गिफ्ट आणलंय. सो मला गिफ्ट द्यायला खूप आवडतात. का? कारण की मला ते रिटर्न मध्ये देव बाप्पा तेवढे रिटर्न्स मध्ये गिफ्ट काय भरपूर देतो. त्यामुळे आज ही नथ आहे, ही एक, मी जेव्हा दुबईत गेलो होतो तेव्हा मोहबाई मनाली म्हणून एक ताई आहेत, त्यांनी मला ही नथ तेव्हा गिफ्ट केलेली. ती दुसरी, तर माझं सोन्याचं नाव त्यांनी दिलं होतं आशिमिक म्हणून, 1 ग्रॅमचं. हा, आणि ज्यांनी आज पण मला ही निघताना मला नथ आली आता घरातनं. सो मी लगेच ती म्हटलं चला घालूयात. आणि आज म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टींवर प्रेम करतोस म्हणून आज त्या तुझ्याकडे येतात आणि तुझ्यावरती इतक्या सुंदर दिसतात. म्हणजे हे जे स्त्रीत्व खचून भरलं ना, वो अबाधित रहे, ते असं चिरतरुण राहू देत. ही मलमली जी ठेव आहे, हे तुझं तारुण्य आहे ना, हे खरंच असंच राहू दे. ही मी या पॉडकास्टच्या माध्यमातून नटराजाच्या चरणी प्रार्थना करेन. आणि त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारेन की तुझ्या तालमीत
तुझे अनेक शिष्य तयार होत आहेत. श्रेय पांचाळ असेल किंवा अशी 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 अनेक नावं आहेत. आणि मी एक गोष्ट तुझ्या बाबतीत प्रामाणिकपणे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बोलायला मला वाटत नाही की आपण कुठेतरी मागे आलो पाहिजे. मी फार प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की मी बरेच व्हिडिओज त्यांचे पण बघते. आपण सगळेजण सोशल मीडियाच्या या कनेक्ट अथांग आहोत. सागरामुळे कनेक्टेड आहोत आणि पोचतो एकमेकांबरोबर. तर श्रेय तुझं स्टुडंट आहे, राईट? तो तुझा शिष्य आहे. हा, पण त्याच्यासोबत पण जेव्हा तू स्टेज शेअर करतोस, तुझ्यामध्ये कुठचीच भावना अशी नसते की मी ह्याच्यासोबत स्टेज का शेअर करू? तितक्याच मायेने, तितक्याच प्रेमाने तू करतो आणि असे तुझे अनेक स्टुडंट जे तुझ्या तालमीत तयार होतात. तर त्या शिष्यांना तू काय सांगशील? नक्कीच जसं आपण म्हणतो ना की आई वडिलांना कोणताच मुलगा मोठं छोटं आपल्या जवळचं नसतं, तसं ॲज अ गुरु किंवा ॲज अ टीचर म्हटलं की आपल्यासाठी सगळेच विद्यार्थी किंवा सगळ्याच विद्यार्थिनी हे आपल्या जवळचे असतातच, नो डाऊट. आता श्रेयाचं जसं तो नाव घेतलंस ना, तसं तो माझ्याकडे अगदी पाय हात पकडून असं शिकला नाहीये की असा पाऊल टाक तसं पाऊल टाक. बघून बघून त्याला इच्छा निर्माण झाली, मग तो सहवासात आला, मग तो शिकला. जसं आरती पानसर आहे, आमची आरती, की ती आज स्वतःचं एक वेगळं तिने स्वतःचं नाव केलंय की तेच मिसेस रायगड आहे. सो तिच्याकडे हे वेगळं किताब असून पण ती लावणीची सेवा करते. आजही मला गुरुस्थानी मांडते, सगळ्या गोष्टींची पूर्तता करते. तसं सेम श्रेय आहे की त्याला असं वाटतं की मला दादासारखं बनायचंय, पण मला असं वाटतं मीच अजून कोण बनलेलं नाहीये. मला एक लावणी कलाकार छान बनायचंय. मग हे लोकांनी दिलेली जबाबदारीची ओझी आहेत. लावणी सम्राट पुरस्कार झाला किंवा बालगंधर्व पुरस्कार झाला, ही ओझी आहेत. मला असं वाटतं ते ओझं एकदा पाठीवर घेतलं ना आपण प्रतीक्षा, ते आपण खाली नाही ठेवू शकत. नाही ठेवू शकत. तू अशा एका मार्गक्रमण करणारच की ज्याच्यात तुला ते ओझं घेऊनच व्हायचंय, मग त्याचं भान तुला ठेवायचंय. म्हणून मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्या सगळ्यांनाच की लावणी ना कुठेच वल्गर नाहीये, ती अश्लील नाहीये. हा, लावण्यवती किंवा लावणी करणारी स्त्री किंवा लावणी करणारा पुरुष मादक असणं अपेक्षित आहे, पण ते वल्गर असणं अपेक्षित नाही. करेक्ट. मग ते जपणं पाहिजे. ती थिन लाईन क्रॉस केली की तुम्ही संपलात. हम्म. लावणी करताना मी आजवर तू बघशील ना, तर मी माझ्या देहबोलीतनं, माझ्या हाताच्या मुवमेंट्स, पदन्यास असेल, मी खूप जेमतेम आणि खूप सोशळ नाचायचा प्रयत्न करतो. का? कारण कोणती स्त्री ही कुठेच लावूड नाहीये. आज तू काहीच मेकअप केलं नाही पण तू सुंदर दिसतेस. का? कारण देवाने तुला ही नैसर्गिक देणगी दिली आहे. पुरुषांना आम्हाला कमी दिली म्हणून प्रयत्न करतो, पण ती जपणं गरजेचं आहे. कोणती स्त्री, आपली आई कधी मेकअप केलेली बघितलीस तू? नाही, पण ती सुंदर दिसते. का? मग जर मला पुरुष म्हणून जर एक स्त्री बनायचं तर मी का लाऊड तयार झालं पाहिजे? करेक्ट आहे. का डोळ्यांमध्ये चमकी भरली पाहिजे? जिथे गरज आहे त्या गोष्टी करा, ज्याची गरज नाहीये, जिथे तुम्हाला सोबर दिसायचंय तिकडे सोबरच म्हणा. काही गरज नाही तुम्हाला चटरी-पटरी आंबाडे लावायचे आणि गजरे, काहीही नसतं. तुमच्या देहबोलीतनं एखादी स्त्री बाहेर यावी. का? कारण तुम्ही त्याच्यावरतीच उदरनिर्वाह करताय. सो जसं बालगंधर्व होते की त्यांनी एकदा असं समारंभामध्ये स्त्री भूमिका केली, फक्त चुना काढण्याच्या याच्यावर त्यांना ओळखलं, अरे हा मुलगा आहे म्हणून, हा पुरुष आहे म्हणून. का त्यांनी तंबाखूच्या वेळी चुना काढला आणि त्या चुन्यातनं नखातनं चुना उचलला. म्हणून मी म्हटलं ना की मगाशी स्त्रीत्व म्हटलं की ते खूप जपायचंय, ते सांभाळायचंय. तुम्ही अतिशय असं नाही बसू शकत ना, बोलताना असं नाही करू शकत आहे. करेक्ट. तेच म्हटलं ना की तू अनेक कंगोरे आहेत ते तुझ्याकडनं खूप छान मग मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी हे शिकावं की जरी मी अजून शिकतोय तर मला असं वाटतं की तोडे तुकडे शिकावेत. लावणी ही अजिबात सोपी गोष्ट नाही. जर भरतनाट्यम असेल, कथक असेल, मणिपुरी, कुचिपुडी या सगळ्यांना शास्त्रबंधता आहे. ती परफॉर्म करणार ते लोक त्यांच्या वर्तुळातच परफॉर्म करतात. त्यांच्यात तू कधी बघितलेस भरतनाट्यम करणारी मुलगी मध्येच डोळ्या मारून खाली बसली आहे? कथक करणारी मुलगी गिरकी घेते मध्येच थांबली आणि तिने ठुमका मारलाय? त्यांना शास्त्रबंधता आहे. कट्टू आपली लावणी शास्त्र मुक्त आहे म्हणून तुम्ही तिला कसंही वावराल, मग ती पण काहीतरी तुमच्यावरती रुसेलच ना. बरोबर आहे. शास्त्रबंध आणि शास्त्रमुक्त याच्यातला हाच फरक आहे. आणि हाच फरक ठाण्यामध्येच आम्ही एकदा प्रेझेंट केला होता. बोरकर ताई आमची तिच्या हर्षदाईच्या कार्यक्रमामध्ये, की शास्त्रबंधता काय असते आणि शास्त्रमुक्तता काय असते. त्यातली लावणी ही शास्त्रमुक्ताच्या पलीकडे आहे, संचार करते मस्त पद्धतीने. मग ती कशी करायची ते लावण्यवतीवरती असतं की तुम्ही ती कशी प्रेझेंट करताय. सो मला असं वाटतं की मला शिकायचंय, तुम्ही शिका. फक्त कुठे वाटलं की हे चुकीचं आहे तर हे चुकीचं मान्य करा किंवा त्या सांगितलेल्या गुरूंचा आदर करा. का? कारण की त्यांनी काहीतरी त्यांना अनुभव म्हणून सांगितलेल्या गोष्टी असतील. आज जर मला एखाद्या लावणीतले शब्द जर चुकले ना, मला कळत नसेल किंकवावी म्हणजे काय, की चोळी किंकवावी म्हणजे, मग मी काय करतो, मी एका ताईला फोन करतो, मी ताई याचा अर्थ काय, किंवा पिकल्या पानाचा देठ किंवा हिरव्या लावणी खूप सुंदर वाटतंय, तिचा अर्थ खूप वेगळा आहे, मग तो अर्थ मला माहितीये का, तुम्ही प्रेझेंट करणार आहे? मग मी माझ्या गुरुजनांना फोन करून विचारतो, त्या गोष्टींची पडताळणी करतो आणि मग सादर करतो. मग ही सवय आता आमच्या सगळ्या मुलांना लागली. मग श्रेय फोन करेल की आरती फोन करेल किंवा ही फोन करेल. असा प्रवास असला की अशी जर चढणगडत असेल तर मग कलाकार घडतो.
त्याला परत बॅकफूट जावं लागत नाही. जसं मी काही काळापूर्वी गेलो होतो. सो मला असं वाटतं की पण आता मी जेवढी लावणी बघतीये तुम्हा सगळ्या जणांच्या माध्यमातून, तर पुन्हा कुठेतरी लावणीला मला चांगले दिवस येताना दिसतात. येस, आणि येणारच आहे ते, नक्की येणार. सुवर्ण काळ पुन्हा येणार. अजून एक परत मी तुला ब्रेक करेन. कोणताही मराठी चित्रपट बघ, लावणीशिवाय पूर्ण होत नाही. कोणताही हिंदी अवॉर्ड फंक्शन बघ, लावणीशिवाय पूर्ण होत नाही. कोणताही राजकारणाचा इव्हेंट बघ, लावणीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे महाराष्ट्राची लावणी ओळख, ही साज आहे खरं जसं सांगायचं. फॉर एक्झाम्पल आपण आसामचं काय बिहू आहे, पंजाबचं गिद्दा भांगडा आहे, बंगालचं दुर्गापूजा आहे, की तसं महाराष्ट्र म्हटलं ना की फक्त लावणीच येतं लावणीच पटकन. येते. जी महाराष्ट्राची ओळख कोळी नृत्यांमधनं आहे, गोंधळातनं आहे, सगळ्या गोष्टीमध्ये. मग लावणीला एवढं वर्चस्व आहे, मग ती आपण खाली करतोय. बरोबर. मग ते कलाकार म्हणून ती खंत आणि मनाला वाईट वाटलं पाहिजे अशी ती सादर करावी चांगल्या पद्धतीने. आपण मगासपासून सुरू केली आणि खरं तर मला भानच नाही राहिलं वेळेचं, पण तुलाही कुठेतरी जायचंय करेक्ट. पॉडकास्टला सुरुवात झाली, खूप रमलो आपण गप्पांमध्ये आणि मजाच येते मला तुझ्याशी गप्पा मारण्यात. म्हणजे अगदी आपण 5-5 मिनिटं जरी भेटलो कधी इव्हेंटच्या Yes, वाटेमध्ये तरी तरी आपण बोलतो. तर असं हे संपणारच न संपणारं सत्र आहे. अजून असे बरेच पॉडकास्ट करू ज्याच्यामध्ये लावणीवरती आपण बोलूयात. आज तुझ्या प्रवासावरती ह्याच्यावरती आपण बोलत होतो, पण नाही म्हटलं तरी वेळेचं बंधन प्रत्येकाला असतं. उद्या तुला कुठेतरी जायचंय, मला पण काहीतरी आहे. तर थोडं शेवटाकडे येता येता थोडं एक रॅपिड फायर आपण करूयात, थोडीशी मजा येईल. बर, ओके. रॅपिड फायरच्या निमित्ताने मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की एका शब्दात तुझा प्रवास सांगायचा तर काय सांगशील? संघर्षमय आल्हाददायक जीवन. अरे वा. तुझ्या आयुष्यात तुला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारी व्यक्ती? माझी आई. म्हणजे बायको आज मारणार ना घरी? नाही, बायको तर डेफिनेटली आहे, कारण तिने सुरुवात केली ना, आईने जन्म दिला, आईने सगळी सुरुवात केली, आणि बायको तर डेफिनेटली ती तर माझी मनाली म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे एका लावणी करणाऱ्या मुलाबरोबर अशी मुलगी येऊन लग्न करते, संसार करते. आता आमचे 6 वर्ष होती लग्नाला आता. सो खूप सुखरूपणे छान सुरू पण आहे. तुला एक गोष्ट सांगू का, मला ना तिचा फार हेवा वाटतो. हो ना. याचं कारणच आहे की ती कधीही केव्हाही तुझ्या वॉर्डरोब मध्ये कुठलीही साडी काढून घालू शकते. नाही, तिच्या साड्या सगळ्या स्वतंत्र आहेत. हो? आणि माझ्या साड्या किमान 1000पेक्षा जास्त असतील. त्या सगळ्या माझ्या स्वतंत्र वेगळ्या आहेत. सो तिच्या वेगळ्या आहेत. पण जर कधी तिला इच्छा झाली की मला तुझी ही पैठणी किंवा एखादा शालू नेसायचे तर तू मग ती मी देतो? स्टिच करण्याच्या आधी तिला देतो, ती नेसते आणि मग मी स्टिच करतो. अरे वा, अरे वा, किती छान. म्हणजे येस. आणि अश्मिक प्रवास करत असताना चहा पितो की कॉफी प्रेफर करतो? वेळेनुसार जे उपलब्ध असेल ते. कधीच माज नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. नसेल तरी चालतं. पण कधी तुला जर नाव द्यायचं म्हटलं तर आता मला युजली लोक कॉफी मी जास्त पिते तर कॉफी हो. लवर म्हणतात. चहा. तसं चहा. चहा 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 म्हणजे वेळेला चहा हवा. वेळेला चहा वाच. आणि दुसरी गोष्ट असं मला विचारायचं तुला की जर एखाद्या लावणीच्या माध्यमातून म्हणजे एखादी लावणी जर स्वतःसाठी डेडिकेट करायची असेल तर ती लावणी कोणती असेल? हा, माझं स्वप्न होतं लावणी करणं, की माझ्या बऱ्याचशा लावण्या आता तुम्ही बघतातच. पण आता एक नवीन लावणी आली, छन 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 आवाज येतोय माझ्या घुंगरांचा. ती माझ्या खूप जवळची आहे, ती मी खूप जपतो. पण तरी देखील जर एखादी कुठची लावणी जवळची असेल ना, तर भरलं आभाळ, अरे वा. मधुताईंची. हा, कारण ती बघूनच मी शिकलो, ती बघूनच मी घडण्याला सुरुवात केली. सो इतर वेळेस तर मी तुझा परफॉर्मन्स असं खुर्चीत बसून बघू शकत नाही. कधीच नाही. पळापळ असते, नाही बघू शकत. रीलवर वगैरे बघते तेच. आज मौका भी है, माहोल भी है, हो. खुद्द तू पण समोर आहेस तर थोडेसे एक्सप्रेशन काहीतरी गुणगुण ना आमच्या प्रेक्षकांसाठी. गुणगुण? ठाणेकर एनिवेज तुझ्यासाठी तुझ्या प्रेमातच आहे त्यात. माझा आता- आवाज म्हणजे काहीतरी असं जे प्रेक्षकांना वाईट. पण खुश करून जात यार रश्मिकाला आणि ये बात तो चाहिए थी बस. ही गुगली आहे. ही रॅपिड वाईच्या नावाने गुगली आहे. हा, मधुताईंचं भरला आभाळच करूयात. येस. पण मी वाईट गातो, समजून घ्या. मी नाचण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला हे बघायचंय, ह्याच्याकडे मी दुर्लक्ष करू. सो भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखाचा.
क्या बात आहे. So- म्हणजे तुझ्या समोरचा माईक आणि आमचा कॅमेरा म्हणजे सगळेजण शिट्ट्या मारत असतील मनातल्या मनात, ह्याची मी तुला खात्री देऊ शकते. कारण माझ्या मनातच इतक्या शिट्ट्या वाजल्या ना. पण खरंच तुला बघणं हे माझ्यासाठी प्लेजर आहे, हे मी तुला आज ह्या माध्यमातून सांगते. मी आधीही सांगितलेलं आहे, ह्याच Thank you. माध्यमाचं असं काही हे नाहीये, पण आज प्रसंग पण आहे, मौका आहे, दस्तूर आहे, त्याच्यामुळे मी तुला आज सांगणारच आहे की तुझ्या अदाकारीच्या तर मी प्रेमात आहे. आणि मी ठाणेकरांना सुद्धा सांगीन, अखंड महाराष्ट्राला पण सांगीन की खरंच आपला माणूस आहे हा, ह्याच्यावर आपल्याला प्रेम करायचंय, आपण करायचो आणि करत राहायचंय. ह्याला आपण खूप प्रेम द्यायचंय, ह्याच्या लावणीला खूप प्रेम द्यायचंय, जेणेकरून आपलं जे प्रेम आहे ती त्याच्या घुंगराची आणि त्याच्या मनाची ताकद बनेल. आणि संपूर्ण जगभर तर तो आता भ्रमण करतोच आहे त्याच्या लावणीला घेऊन. अजून तू जगभरात खूप मस्त वावर आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव पुढे ने. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुला शुभेच्छा काहीच देऊ शकत नाही, कारण तू परिपूर्ण आहेस. फक्त जाता जाता मी तुझे स्टेटस बघते, हा हितचिंतकांसाठी तुझ्या बरंच काय 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 त्याच्यात असतं. तर जाता जाता त्या लोकांना काय सांगून जाशील? अरे बापरे. मी म्हटलं ना की झाडाला फळं लागली की सगळे येतात फळं तोडायला किंवा त्या फळांचा आस्वाद घ्यायला. पण ती जेव्हा फळं लागतात ना, तेव्हा बरीचशी उडाणटप्पू लोक असतात की ती फळं लागता क्षणी तोडायला येतात, की त्यांना मारतील, तोडतील, दगड मारतील. पण मला नेहमी असं वाटतं की आपण असं फळ बनायचंय ना ह्या सोसायटीमध्ये, की तुम्हाला बोलणारे बोलतील, मारणारे मारतील, तुम्हाला तुमची साथ स्वतःची कधी सोडायची नाहीये. कारण की मला असं वाटतं की आपण जर मी आज ह्या कलाक्षेत्रात काम करतोय, मी आज जर घोड्यावरती बसलो आणि लावणीला निघालो, लोक बोलतील बघा किती माज आहे ना, प्रसिद्धी आली लगेच घोड्यावरती बसला, लगेच थाटामाटात लावणीला चाललाय. सो उद्या मीच गाढवावरती बसून जर निघालो, तर लोक बोलतील एवढा मोठा झालाय, एवढं तरी पण गाढवावरती बसलाय. सो ही दोन तोंड आहेत, ही त्यांच्या पद्धतीने बोलतच राहणार आहेत. तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला पायी निघायचंय, तुम्हाला घोड्यावर बसायचंय, गाड्यावर बसायचंय, काही करायचंय. बोलणाऱ्यांना बोलून द्यायचं, आपण आपलं काम करायचं. का? कारण आपलं कामच नंतर अशा पद्धतीने समोर येऊन बोलतं ना, की ते बोलणाऱ्याची तोंड बंद होतात. सो मला असं वाटतं थँक्यू सो मच. निंदक असे घर असावे नेहमी शेजारी. माझ्या बरोबरी. शेजारी नकोच, बरोबर असेल नेहमी मजा येते. हा. आणि तुम्ही असंच कायम माझ्या मागे माझ्या सावलीसारखे राहा. कारण की तुमच्या या नकारात्मकतेमुळे मला खूप जास्त ऊर्जा मिळते आणि मलाच काय सगळ्यांनाच खूप जास्त ऊर्जा मिळते. सो त्यामुळे तुम्ही नेहमी बरोबर राहा. आणि नेहमी सांगतो मी, जेव्हा माझं लावणीचं पदर मी जेव्हा उघडतो ना, तेव्हा माझ्या डोक्यात एकच असतं की आज 99% लोक मला नावं ठेवणार आहेत, हो. 1% लोक माझ्यावरती प्रेम करतील. हा मनात उलटा भाव ठेवून मी काम करायला सुरुवात करतो रोज. आजही पोटात गोळा येतो लावणीला चाललो की मी पोटामध्ये, की भाई आज लोक नावं ठेवणार आहेत मला. मग तेव्हा ना कदाचित 1% लोक तुझा लावणीचा पदर गेल्यानंतर माझा की तिरस्कार करतात, पण 99% लोक प्रेम करतात. हे तुमचं यश आहे, हे माझ्या कामाची ताकद असेल कदाचित. सो असंच प्रेम करत राहा. असंच आज या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्याशी खूप भावनिक आणि सगळ्या गोष्टींमध्ये बोलता आलं. सो थँक्यू सो मच प्रतीक्षा तुला. आणि ह्या स्टेटमेंटसाठी मला तुम्ही सिलेक्ट केलं, माझा इंटरव्ह्यू घेतलात. सो खूप बरं वाटलं. अशीच कृपादृष्टी राहू द्यात. आणि तुमचे देखील खूप आभार, कारण की तुमच्यामुळेच कॅमेरा टीमचे, की तुमच्यामुळे आम्ही लाईमलाईटमध्ये येतो आणि आम्हाला पुन्हा एकदा नवीन सहाय्य मिळते. सो थँक्यू सो मच तुम्हालाही आणि तुलाही. खरंच खूप मजा आली आजच्या पॉडकास्टला. आणि मी एकच फोन तुला केला आणि तुम्हाला लगेच हो म्हटलं. आमचे रोशन दादा असतील, वार्तालापची आमची पूर्ण टीम असेल. खरंच आम्ही आभार नाही म्हणणार, कारण तू आमचा आहेस. येस. पण तू वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला खूप खूप छान वाटलं. पुढे पण अशाच अनुषंगाने आपण पॉडकास्ट करू, ज्याच्यात फक्त आज तर आपण तुझ्याबद्दल गप्पा मारल्या, लावणी काय आहे, अशा बऱ्याच गोष्टी. हा अथांग सागर आहे. येस. जेवढं आपण याच्यामध्ये जाऊ तेवढं हे आहे. आणखीन पण आपण असेच छान छान पॉडकास्ट करू. आणि वार्तालापच्या माध्यमातून असे अनेक हरहुन्नरी अवली आहे. तुम्हा सगळ्या ठाणेकरांच्या भेटीला मी प्रतीक्षा घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे आमच्याशी जोडलेले राहा आणि आमचा प्रत्येक एपिसोड मिस करू नका, कारण आमचा प्रत्येक एपिसोड, आमचा प्रत्येक पॉडकास्ट तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आहे. जसं आजचा पॉडकास्ट तुम्हाला संघर्षमय जीवनात कष्ट न सोडता स्वतःची जिद्द पूर्ण करून कसं संपूर्ण जगावर आपण राज्य करू शकतो हे शिकवून गेला. तसंच आणखीन काहीतरी पुढचा पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आमच्याशी जोडलेले राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.